आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। हवामान विभागाकडून देशभरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 7 दिवस 11 सप्टेंबर हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। राज्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचं वातावरण आता सक्रिय होत आहे। पुढच्या काही तासातच पावसाचा जोर आणखी तीव्र होणार असून मध्यम ते मुसळधार पाऊस तीव्र व्याप्तीसह राज्यभरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। मग नेमका पाऊस कोणत्या जिल्ह्यात कसा राहील, कुठे जोरदार राहील, कुठे मुसळधार राहील, सर्व काय आता तुम्हाला अंदाज बघायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। जर चॅनलवरती नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे रोजची रोज तुम्हाला हवामान अंदाज बघायला मिळणार आहे। व प्रत्येकाने काम करायचं आहे ते म्हणजे आपापला जिल्हा कोणता आहे ती कमेंटमध्ये सांगायचं आहे, म्हणजे तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती राहील, कधी पावसाचं वातावरण सक्रिय होईल, सर्व अंदाज देणार आहोत। कारण आता वातावरणात खूप चेंजमेंट बदल झालेले आहेत। काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी आता मध्यम पाऊस बघायला मिळत आहे, तर काही ठिकाणी अतिशय अतिमुसळधार पावसाला आता सुरुवात झालेली आहे। तर चला आता कोणत्या जिल्ह्यात पाऊस वाढत जात आहे व सध्या सुरू असलेला पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये दाखल होणार आहे, सर्व काय अंदाज आता आपण जाणून घेऊयात। आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर यामध्ये बघू शकता आता मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। येत्या 2 तासात मोठा अलर्ट असून नांदेड जिल्ह्यात देखील सतर्क राहावे। शेतीची कामे लवकरात लवकर उरकून घेणं देखील आता गरजेचं आहे। नांदेड जिल्हा मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार व्याप्तीचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। अहमदपूर, लातूर, उदगीर, देगलूरच्या भागात मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे आपल्याला बघायला मिळत आहे। तर येत्या 2 तासामध्ये खूप मोठा पावसाचा अलर्ट आता राज्यामध्ये असून सर्व शेतकऱ्यांनी हा लक्षात घ्यावा व सतर्क देखील राहावं, कारण खूप मोठं तुफान पावसाचं वातावरण राज्यामध्ये दाखल होत आहे। त्या 2 तासात पावसाचा जोरदार अलर्ट बर्दापूर, केज तालुका, कळंब, परळी तालुका मध्यम ते मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस वाढत जाणार आहे। कळंब, चौसाळा, केज तालुका मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण बघायला मिळणार आहे। तर लक्ष देऊन बघा, सध्या सोलापूर जिल्ह्याला पावसाने खूप झोडपलेला आहे। पाणी झालेलं आहे। नदी नाले काही ठिकाणी वाहण्यास सुरुवात झालेली आहे। अजून देखील पाऊस येनकी सांगोल्याच्या भागात सुरू असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे। अजून पावसाचा अंदाज आहे पुढच्या काही तासात आता मोठा अंदाज बघायला मिळणार असून सतर्क देखील राहा। येनकी सांगोले या भागात देखील मध्यम ते मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहील। कुठे मध्यम राहील तर कुठे जोरदार राहील। मात्र पाऊस 100% दाखल होण्याच्या मार्गावरती आहे। वडूज, मायनी, अकलूज, फलटण, बारामती, इंदापूर, कुरुडवाडी, बार्शीच्या भागापर्यंत मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। तीव्र व्याप्तीसह पाऊस आता बरसणार आहे। तसेच इकडे येत्या 2 तासामध्ये मोठा अलर्ट आता काही भागामध्ये बघायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, नेमका आता कोणत्या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत जाणार आहे, कुठे मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे, तर चला आता जिल्ह्यांची व तालुक्यांची नावे सांगतो, कारण येत्या 2 तासामध्ये खूप तीव्र असं वातावरण राज्यामध्ये आता दाखल होत आहे। याचा थेट प्रभाव आता पूर्ण महाराष्ट्रावरती देखील बघायला मिळणार आहे। तर चला पाहूयात। आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघत चला। यामध्ये इकडे बघू शकता खूप मोठं पावसाळी वातावरण आता सक्रिय होत आहे। यामध्ये नांदेड जिल्हा मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आता पाहायला मिळणार आहे। नांदेड, पूर्णा, बसमत, परभणीचा भाग असेल मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस। गंगाखेड, परळी, अहमदपूरच्या भागात मुसळधार पाऊस येत्या 2 तासात सक्रिय होणार आहे। परळीला पाऊस आता झोडपणार आहे। मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे त्या 2 तासात असून विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। मोठं पावसाळी क्षेत्र तयार होण्याच्या मार्गावरती आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच इकडे आता केज तालुक्यात जवळ हे वातावरण दाखल होईल। कळंब तालुक्यामध्ये एक मोठं तीव्र वातावरण दाखल होणार असून मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे। तर आता मोठा हाय अलर्ट सध्या स्थितीला काही ठिकाणी घराबाहेर पण पडू नका, कारण विजांचा कडकडाट प्रचंड बघायला मिळणार आहे व हा येणारा पाऊस अचानकपणे देखील येणार आहे। त्यामुळे आता जर लांबचा प्रवास कुठे असेल तो पण टाळणे गरजेचे राहील। यामध्ये आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हाय अलर्ट आहे ते देखील तुम्हाला सांगतो। या ठिकाणी बघू शकता बार्शीमध्ये खूप जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे। बार्शी, धाराशिवचा भाग असेल मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार। धाराशिव उत्तर साईड, लातूर, औसाचा भाग असेल मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस येत्या 2 तासात सक्रिय होईल। त्यानंतर इकडे बार्शी, परंडाचा भाग असेल, करमळा या ठिकाणी सध्या पावसाने जोर वाढवलेला आहे। हा पाऊस अजून सुरूच राहणार आहे। याची तीव्रता व्याप्ती देखील अजून वाढत जाण्याचा अंदाजच बघायला मिळणार आहे। तर चला अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत त्या ठिकाणी पाऊस वाढत आहे ते देखील तालुके या ठिकाणी बघूयात।
तर कर्जत, श्रीगोंदा, दौंड, करमाळ्याच्या भागात जोरदार पाऊस पाहायला मिळणारच आहे. मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील. कर्जत, करमाळा, दौंडचा भाग तीव्र पावसाचा अंदाज आहे. परंडामध्ये, श्रीगोंदा, कर्जतच्या भागात, तसेच इकडे पेडगावचा भाग असेल, रस्त्यांचा भाग असेल, मुसळधार पाऊस येत आहे. राहूच्या भागामध्ये बोरीचा भाग असेल, सिरखापूरचा भाग असेल, तुफान पाऊस येत आहे. आत्ता सतर्क राहा. मध्यम ते जोरदार काही ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार असून तीव्र व्याप्तीसह पावसाचं वातावरण आता दाखल होत आहे. अहिल्यादेवीनगर, जामखेडचे भाग असतील, मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही आता आहे. जुन्नरच्या भागामध्ये, श्रीरामपूरच्या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. हा अंदाज आजचा आहे. येत्या 2 तासात मोठा बदल बघायला मिळणार आहे. उद्या नेमकी परिस्थिती काय राहील व आज थोड्या वेळानंतर दुपारी नंतर कसं वातावरण राहील सर्व काय आपण बघतच आहोत. रात्री उशिरापर्यंत मोठा बदल आता होणार असून इकडे बघा, आता रात्रीला मोठं सावट बघायला मिळत आहे. रात्रीला तुफान स्वरूपाचा पाऊस हा राज्यामध्ये आता पूर्ण हजेरी लावणार असून कुठे 2 तास पडेल, कुठे 3 तास पडेल, पण खूपच तीव्र स्वरूपात पडणार आहे. यामध्ये खूप जिल्हे आता प्रभावित ठरणार आहेत. पुढच्या 2 तासामध्ये याचं आगमन होणार असून तीव्र पावसाच्या सरी आता आपल्याला बघायला मिळणार आहे. तर चला तो अंदाज आपण पाहूयात. तर इकडे बघा, यामध्ये जर विचार केला तर आता मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. पेठ तालुका, केज तालुका जोरदार पाऊस दाखल होत आहे. जामखेडमध्ये पाऊस नाही शेतकरी म्हणत होते, तर येत्या 2च तासात थांबा. आता 2 तासामध्ये तुम्हाला चांगला पाऊस बघायला मिळेल. जरी सर्व भागात झाला नाही तरी अर्ध्यापेक्षा अधिक भाग होऊन जातील, पण तुफान पावसाचं वातावरण आहे. परळी, अहमदपूरचा भाग बऱ्यापैकी भागात तुफान पावसाची शक्यता राहणार आहे. परळी, लातूर, पेठ, केज तालुका, बीड जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह हा पाऊस येत आहे. एक तीव्र स्वरूपात पावसाळी वातावरण राज्यामध्ये दाखल होत असल्यामुळे शेतकरी मित्रांनो अंदाज लक्षात घ्या. अहिल्यादेवीनगर तुफान पाऊस होता. यामध्ये इकडे अलकुटी, जुन्नर लवकरच पावसाचा अंदाज राहील. गोरेगावच्या भागापर्यंत पावसाची व्याप्ती व तीव्रता अधिक राहणार आहे. मध्यम ते जोरदार पाऊस पाथर्डीला देखील बघायला मिळणार आहे. जामखेडच्या भागात देखील तुफान पावसाची शक्यताही आता पाहायला मिळेल. परळी, अहमदपूरच्या भागात, नांदेड, सेलूचा भाग असेल, जालनाचा भाग असेल, मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. इकडे माजलगाव, परळीपर्यंत पाऊस राहणारच आहे. गंगाखेड, पाथरी, परभणी, गेवराई, पैठणच्या भागात विजांच्या कडकडाटासह तुफान मोठं पावसाळी वातावरण येत आहे. यामध्ये जर विचार केला तर काही ठिकाणी अक्षरशः नदी नाल्यांना देखील मोठ्या प्रमाणात पाणी येऊ शकतं असं वातावरण बघायला मिळणार आहे. नदी नाले तुडुंब वाहणार आहेत. असा पाऊस आता काही ठिकाणी रात्रीला देखील हजेरी लावणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. पुढच्या 3 तासानंतर मोठा बदल होऊन नांदेड जिल्ह्यात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल. सेलू, हिंगोली, उमरखेड, पुसद, वाशिम, लोणार, जालना, छत्रपती संभाजीनगर, पैठण, वैजापूर, श्रीरामपूर मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे. जालना जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, श्रीरामपूर या ठिकाणी वैजापूरचे भाग असतील. तुफान स्वरूपाचं पावसाळी वातावरण दाखल होणार असून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा, कारण हा पाऊस विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा बरसणार आहे. काही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये हजेरी देखील पावसाची लागणार आहे. तर चला आता नेमकी पावसाची तीव्रता आता कोणत्या भागामध्ये अधिक होणार आहे, कुठे तुफान पावसाचा अंदाज राहणार आहे, सर्व काय आता आपण बघूयात. तर इकडे बघा, खूप मोठा अलर्ट आता बघायला मिळणार असून भयानक स्वरूपाचं पावसाळी वातावरण उदगीरमध्ये बघायला मिळत आहे. यामध्ये उदगीरचा भाग, शिरूरांत पालचा भाग असेल व देगलूरचा काय भाग यामध्ये येतो. हे जी भाग आहेत या ठिकाणी खूप मोठं पावसाळी वातावरण बघायला मिळणार आहे. तीव्र पावसाचा अंदाज आहे. अहमदपूर, देगलूर, मुखेडचा भाग असेल या ठिकाणी देखील पावसाचं वातावरण राहणार आहे. खूप तुफान स्वरूपाचं पावसाळी वातावरण सक्रिय होईल. अचानकपणे तीव्रता आणखीन वाढत जाणार आहे. परभणी, गंगाखेड, पूर्णा, नांदेड, परभणी, पाथरी, माजलगाव, सेलू, बसमत हे जी काही तालुके जिल्हे असतील या ठिकाणी देखील सध्या पाऊस काही भागात नसला तरी सतर्क राहा, कारण अचानकपणे पावसाळी वातावरण सक्रिय होणार आहे. विजांच्या कडकडाटासह मोठं पावसाळी वातावरण दाखल होणार आहे. यामध्ये बसमत, उमरखेड, हिमायतनगर, हिंगोली, जिंतूर, परतूर, सेलू, पाथरीचा भाग असेल या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहणार आहे. पुसदचे भाग असतील येत्या 2 तासात तुफान पाऊस सुरू होणार आहे. उमरखेडला येत्या 2 तासात पावसाचा हाय अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो सतर्क राहा. हे सर्व काही जी मुसळधार स्वरूपाचं वातावरण आहे हे पूर्ण राज्याकडे आता व्याप्ती वाढवत जाणार आहे. रात्रीला उशिरापर्यंत पावसाचा जोर अधिक आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळणार आहे. आता फक्त राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता एक महत्त्वाचा अंदाज देत आहोत. सध्या तर आता कोणत्या भागात पावसाळी वातावरण जे आहे ती सरकत आहे ते एक तुम्हाला आता 1 मिनिटाच्या राहिलेल्या व्हिडिओ सांगतो. त्यानंतर पुढच्या 12 तासात कोणत्या भागामध्ये तीव्र स्वरूपाचं वादळी वातावरण येऊन पाऊस वाढणार आहे ते देखील आता तुम्हाला राहिलेल्या 1 मिनिटाच्या व्हिडिओ सांगणार आहे. आता फक्त 1 ते 1.5 मिनिटाचा राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
तर यामध्ये इकडे बघा नाशिकचा भाग असेल, नाशिकमध्ये देखील मध्यम ते जोरदार काही ठिकाणी तुफान स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागाला पाऊस येत आहे. मनमाड मालेगावला चांगलं वातावरण राहणार आहे. धुळे साक्री हवाच्या भागात देखील शेतकरी काही ठिकाणी प्रतीक्षित होते. काही ठिकाणी तर खूप कामापेक्षा अधिक पाऊस झालेला होता. मात्र आता जोरदार पाऊस धुळे जिल्हा, पाचोरा, जळगावच्या दक्षिण साईडपर्यंत दाखल होणार आहे. खामगाव, चिखलीला देखील मोठं पावसाळी वातावरण राहणार आहे. अकोला, कारंजा, वाशिम भागात देखील पावसाची व्याप्ती व तीव्रता अधिक राहण्याचा अंदाज आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. तसेच इकडे हिंगोली, बसमतचे काही भाग आहेत, त्यानंतर हदगावचा भाग असेल, उमरखेड, कळमनुरी, हिंगोलीचा भाग आहे, इनापूरचा भाग असेल, मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कळमनुरी, हिंगोली, इनापूरच्या भागात जोरदार पावसाचं वातावरण सक्रिय होणार आहे. पुसद, खंडालाचा भाग असेल, महागावचा भाग असेल, सापतगाव, जयपूर, लोणी, रिसोडचा भाग असेल, मध्यम ते जोरदार तर याही भागात मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण आता सक्रिय होत जाणार आहे. तुफान पावसाची शक्यता 100% बघायला मिळणार आहे. तर इकडे मेहकरचा भाग असेल, डोणगाव, बहापूरचा भाग असेल, मालेगावचा भाग असेल, याही भागामध्ये पाऊस राहणारच आहे. तर आता तीव्र स्वरूपाचं विजांच्या कडकडाटासह पावसाचं आगमन बऱ्यापैकी भागात होत आहे. तर इकडे पैठण, श्रीरामपूर, छत्रपती संभाजीनगरचे भाग असतील, याही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे, कमेंटमध्ये सांगा. तुमच्या भागाचा अंदाज देऊ. आता राहिलेला 1 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप महत्त्वाचा अंदाज आहे, कारण खूप मोठं पावसाळी वातावरण अचानकपणे हे राज्यामध्ये दाखल होत असल्यामुळे शेतकरी मित्रांनो एक भीतीचं वातावरण आहे. कारण की विजांच्या कडकडाटासह मोठं सावट आधीच शेतामध्ये पाणी अजून राहिलेलं आहे. मागच्याच पावसाचं पाणी अजून शेतातील ओसरलं नाही, तर तोपर्यंत काही भागात पाऊस येत असल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील, बीड जिल्ह्यातील शेतकरी चिंतेमध्ये आहेत. धाराशिव जिल्ह्यात देखील खूप पाऊस झालेला आहे. तसेच आता भयानक स्वरूपाचं वातावरण 3 तासानंतर मोठ्या प्रमाणामध्ये थैमान घालणार असून विजांच्या कडकडाटासह पावसासोबत मोठं संकट देखील आपल्याला बघायला मिळत आहे. यामध्ये आता कोणते जिल्हे मोठ्या प्रमाणात अलर्टवरती राहतील, तर चला लगेच पाहूयात. यामध्ये जर विचार केला तर अकोला देखील अलर्टवरती आहे. सध्या स्थितीला काही भागात खूप तुफान पाऊस वाढत चाललेला आहे. यामध्ये आता कोणते जिल्हे अधिक प्रभावी ठरलेले आहेत, तर चला पाहूयात. तर या ठिकाणी बघा, नांदेड जिल्हा आता प्रभावी ठरण्यास सुरुवात होत आहे. नांदेड जिल्ह्यात खूप तुफान पावसाचं वातावरण आता सक्रिय होण्याच्या मार्गावरती बघायला मिळत असून नांदेड जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर हा अधिक वाढणारच आहे. नांदेडचा भाग असेल, सेलू, मानवत तालुका असेल, याही ठिकाणी मुसळधार पाऊस. अहमदपूर, उदगीर, देगलूर, लातूरच्या भागात देखील मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मोठा अलर्ट सध्या स्थितीला अधिक पावसाची शक्यता सोलापूरमध्ये बघायला मिळणार आहे. सोलापूर, एनकी, पंढरपूर, पिलव, अकलोज, इंदापूर, करमाळा, दोन तुफान पाऊस आता दाखल येत्या 2 तासात होत असून सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा व सतर्क देखील राहणं गरजेचं आहे. यामध्ये कन्नडच्या उत्तर साईडला पाऊस सुरू झालेला आहे. जालना जिल्ह्याला पावसाने मोठा वेळका घातलेला असून जालना जिल्ह्यात तुफान पावसाची हजेरी सुरू झाली आहे. यामध्ये जालना शहर तर पूर्ण बघायला मिळत आहे. बदनापूर, पिंपरी, शेरदाचा भाग असेल, गोलपांगरीचा भाग असेल, तसेच इकडे अंबडचा भाग असेल, परतूर, मंठाचा भाग बघू शकता, सेवलीचा भाग. जोरदार पाऊस आता व्यापण्यास सुरुवात होत असून मुसळधार पावसाने याही ठिकाणी आपली हजेरी लावण्यास आता सुरुवात केलेली आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे. धो पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे. तर चला आता अधिक स्वरूपाचं पावसाळी वातावरण काही जिल्ह्यामध्ये दाखल होत आहे. तर चला आता त्या जिल्ह्यांचा एकदा आढावा आपण घेऊयात. तर या ठिकाणी बघू शकता, अकोला, खामगाव, अमरावती तुफान पाऊस, कारंजा तुफान पाऊस, अकोट, अचलपूर, वरोड, कोंडोली, आर्वीचा भाग जोरदार ते मुसळधार पाऊस येत आहे. या ठिकाणी तुफान पावसाची हजेरी लागणार आहे. जळगाव, धुळे, पाचोरा, मालेगाव, साक्रीला तुफान पावसाची शक्यता आहे. हे देखील शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या. विजांच्या कडकडाटासह हा पाऊस दाखल होत आहे. 1 मिनिट लक्ष देऊन बघा. इकडे बघू शकता, खूप मोठं विदर्भामार्गे पावसाळी वातावरण राज्यातील उर्वरित जिल्ह्यात आता हजेरी लावणारच आहे. त्यामुळे सतर्क राहणं तर आता काम आहेच, कारण की तुफान स्वरूपाची स्थिती आहे. मुसळधार स्वरूपाचे पावसाळी वातावरण अचानकपणे आता येत असल्यामुळे शेतकरी मित्रांनो अंदाज लक्षात घेत चला. यामध्ये बघू शकता, अहिल्यादेवीनगरमध्ये नवीन पावसाळी वातावरण सक्रिय होत आहे. मोठं पावसाचा अंदाज बघायला मिळत आहे. पुणे, अकलोज, सोलापूर, साताऱ्याच्या भागामध्ये देखील केज तालुका जोरदार पाऊस, तसेच इकडे उत्तर साईडला जोरदार पाऊस दाखल होईल. मात्र छत्रपती संभाजीनगर, जालना या भागात सतर्क राहणं गरजेचंच आहे. मध्यम ते जोरदार काही ठिकाणी खूप मोठं मुसळधार पावसाळी वातावरण दाखल होतानाचा अंदाज आपल्याला स्पष्टपणे बघायला मिळत आहे. तर यामध्ये शेवगाव, वाशिमचे पण भाग आहेत. जळगावला पावसाळी वातावरण दाखल होत आहे. उत्तर महाराष्ट्राला देखील पाऊस आता व्यापण्यास सुरुवात करत असल्यामुळे शेतकरी मित्रांनो अंदाज लक्षात घ्या. तसेच आता रोजचे रोज हवामान अंदाज बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून व्हिडिओला लाईक नक्की करा. पुढच्या व्हिडिओत नक्की भेटू. धन्यवाद.